द्यायचे असो, सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरून दस्तावेज तयार करता येत होता. 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्पवर नागरिकांचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता. मात्र यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर इतिहास जमा होणार आहेत, कारण आता किमान 500 रुपयांच्या स्टॅम्पवरच खरेदी, नोटरी हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टॅम्प जारी केला जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या 100-200 रुपयात स्टॅम्प केले जाते. वैयक्तिक कारणासह बँक आणि विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठे खतानंतरचे खरेदी खत हक्क सोडपत्रासाठी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केल्याने अन्न योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा महसूल खात्याअंतर्गत बोलली जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे आता महसूल वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग केला जात आहे. प्रतिज्ञापत्र, हक्क सोडपत्र, साठे खत केल्यानंतर पुन्हा खरेदी खत करताना ते 100 रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता 100 ऐवजी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वी झाला आहे. त्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचीही माहिती आहे.